जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला। उमेदवारांना आवश्यक परवाने सुलभरित्या मिळावेत यासाठी जिल्ह्यातील 12 ठिकाणी एक खिडकी योजना राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी, स्ट्रॉंग रूम उघडणे, बंद करणे व वाहतूक या सर्व प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले। मतदान प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी मॉक पोल व आवश्यक तपासण्या मार्गदर्शक सूचनांनुसार केल्या जाणार आहेत। मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 2 टप्प्यात होणार असून पहिले प्रशिक्षण 23 व 24 जानेवारी रोजी तर दुसरे प्रशिक्षण 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं। यामुळे निवडणूक यंत्रणेची तयारी अधिक सक्षम होईल आणि मतदारांना सुलभ मतदानाचा अनुभव मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, निवडणूक निरीक्षक तथा सातारा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उपजिल्हाधिकारी डॉक्टर खिलारी यांनी सादरीकरणाद्वारे आचारसंहिता पालन, विविध परवान्यांची प्रक्रिया, प्रचार कालावधी आणि पारदर्शक निवडणुकीत राजकीय पक्षांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली। दरम्यान या महत्त्वाच्या बैठकीस काही प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या अनास्थेची चर्चा बैठकीत आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे। जिल्हा निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी पूर्ण केली असून सर्व पातळ्यांवर समन्वय साधून ही निवडणूक आदर्श पद्धतीने पार पाडली जाईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला।